महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ठिकठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आले। रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून तो साजरा करावा असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी पदाधिकाऱ्यांना केले होते। पेलगाम येथील भ्याड हल्ल्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर देत घरात घुसून शत्रूला ठोकले आहे। भारतीय लष्कराने पराक्रम गाजवत कर्तव्याचा जागर केला आहे। याच पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव बाबा निमसे यांनी प्रभाग क्रमांक 2 मध्ये ठिकठिकाणी रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते। नांदूर येथील श्री मारुती मंदिरात आरती करत या समाज उपयोगी उपक्रमाला प्रारंभ झाला। स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 2 येथे ठिकठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आले। प्रभागातील नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक आरोग्य संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले। प्रभाग क्रमांक 2 मध्ये 2 ठिकाणी हे शिबिर राबवलेले नांदूर मानूर आणि बिडी कामगार या ग्रामस्थांच्या सर्वांच्या वतीने हे जे शिबिर नांदूर गावच्या हनुमान मंदिरामध्ये सुरू केलेले। खरं म्हणजे ज्यावेळेस हा भ्याड हल्ला पाकिस्तानी अतिरेक्यांनी केला आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर हे अतिशय यशस्वी राबवलं। सन्माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या सूचना होत्या की आपल्या देशासाठी कुठलाही माझ्या वाढदिवसाचा लवाजमा न करता देशाला जे अत्यावश्यक आहे रक्त, ते रक्ताचं दान करून माझा वाढदिवस साजरा करावा ही गिरीश भाऊंची इच्छा होती आणि सर्व आम्ही ग्रामस्थांनी ठरवलं। मोठ्या प्रमाणात आपण बघताय सर्व ग्रामस्थ इथे उपस्थित आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे रक्तदान होऊन एक देशासाठी चांगलं समाजकार्य आम्ही करण्याचं ठरवलं आहे। इथे 100च्या वर ह्या केंद्रावर संकलित होतील आणि 100च्या वरती तिकडच्या केंद्रावर कॉलनी परिसरामध्ये संकलित होतील। गिरीश भाऊंना बजरंगबली उत्तम शक्ती देव आणि ते असे संकट मोचन म्हणून सर्वांचे कामं करो, सर्वांचे उपयोगी हो, याच त्यांना शुभेच्छा। रक्तदान करून राष्ट्र कार्यात सहभागी होण्याचे आवाहन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते। या आवाहनाला उद्धव निमसे यांनी प्रतिसाद देत प्रभाग क्रमांक 2 मध्ये यशस्वीरित्या रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिर राबवून प्रभागातील नागरिकांची आरोग्य संदर्भात काळजी घेतली आहे। महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त कुठलाही महोत्सव न करता आम्ही सगळ्यांनी आणि आमचे मार्गदर्शक उद्धव बाबा निमसे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भव्य रक्तदान शिबिर इथं घेतलेलं आहे। त्या रक्तदान शिबिर घेण्याचा मागचा उद्देश एवढाच होता की बॉर्डरवर ज्या सैनिकांनी रक्त सांडलं त्या रक्ताची किंमत आपल्या सगळ्यांना कळावी व आपल्या हातून एक सत्कार्य करावं। कारण गिरीश भाऊ महाजन हे असे व्यक्तिमत्व आहे की ते आरोग्याविषयी खूप जागरूक आहेत आणि त्यांना हे फार मोठ्या शुभेच्छा असतील या सगळ्याच्या स्वरूपातून आणि म्हणूनच बॉर्डरवर जे मोदीजींनी सिंदूर अभियान राबवलं आणि पाकिस्तानचा जो नायनाट केला त्या स्वरूपातूनच आज हे रक्तदान शिबिराने आम्ही त्यांना साथ देत आहोत आणि गिरीश महाजन भाऊ यांना परत एकदा आम्ही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। या आरोग्य तपासणी शिबिराप्रसंगी माजी नगरसेवक सुरेश खेताडे, माजी नगरसेविका पूनम सोनवणे, श्याम अनवट, सोमनाथ हंबरे, रवींद्र निमसे, शिवाजी माळोदे, संपत माळोदे, प्रभाकर दिंडे, अंबादास निमसे, हेमंत निमसे, दिलीप निमसे, संतोष माळोदे, दशरथ दिंडे, देवीदास निमसे, दीपक दिंडे, सुधीर निमसे, रामनाथ निमसे, सचिन दिंडे, सोमनाथ दिंडे, संतोष जगताप, युवा मोर्चा उपाध्यक्ष सौरभ निमसे, जगदीश माळोदे, अनिल बुनगे, अमोल जगताप, राहुल पाटील, अमेय राऊत, भूषण माळोदे, प्रतीक निमसे, मुन्ना कापडनीस, कैलास महाले आदींसह जगदंबा हॉस्पिटलचे विविध तज्ञ डॉक्टर तसेच मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।